आज भारतीय रेल्वे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे बनले आहे, ज्यामध्ये याची टोटल रूट लेंथ 69,000 किमीची आहे. 7,000 प्लस स्टेशन्स, 11 बिलियन पॅसेंजर्स आणि 1.4 बिलियन टन्स ऑफ फ्राईट भारतीय रेल्वे दरवर्षी हँडल करते. भारतीय रेल्वे 12 लाख लोकांना रोजगार देते. FY 23-24 मध्ये इंडियन रेल्वेने 2,56,000 कोटी रुपये कमवले आहेत, ज्याने इंडियन GDP मध्ये 1.5% कॉन्ट्रिब्युशन केलं आहे. मालवाहतुकीसाठी चालू झालेली रेल्वे लाईन आज लाखो लोकांना सर्व्हिस देत आहे. स्टीम इंजिनपासून ते मॉडर्न वंदे भारतपर्यंतचा प्रवास, या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत. जय हिंद. नमस्कार मित्रांनो. सन 1832 मध्ये जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचा राज होता, तेव्हा इंग्रजांनी पहिल्यांदा भारतात रेल्वे बनण्याचा प्रस्ताव ठेवला आणि 1835 मध्ये मद्रासमधील रेड हिल्स ते चित्तारीपेट या मार्गावर रेल्वे बनण्यात आली आणि 1837 मध्ये हिला ऑपरेशन करण्यात आले. ही रेल्वे लाईन फक्त मालवाहतुकीसाठी बनण्यात आली होती आणि या रेल्वेला इंग्लंडवरून इम्पोर्ट केलेल्या रोटरी स्टीम इंजिन लावून ग्रेनाइट घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आले. तेव्हाचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड हार्डिंग यांनी 1844 मध्ये प्रायव्हेट एंटरप्रेन्योर्सला भारतात रेल्वे बनण्याची परमिशन दिली आणि इथूनच नवीन रेल्वे कंपन्या भारतात यायला लागल्या. या कंपन्यांना रेल्वे लाईन बनवण्यासाठी फ्री जमीन आणि त्यांच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर 5% गॅरंटी देण्यात आली. जर कोणत्या रेल्वे कंपनीने त्यावर जास्त प्रॉफिट केला नाही किंवा लॉस जरी केला तरी त्यांना त्यांच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर 5% रिटर्न मिळणार. याला गॅरंटी सिस्टीम सुद्धा म्हटले जाते. यामुळे ब्रिटिश कंपन्यांनी यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला. सन 1845 मध्ये मद्रास रेल्वेला स्थापन करण्यात आले. त्यावेळेस वेगवेगळ्या जागी टेम्पररी रेल्वे लाईन्स बनवण्यात आल्या, जसे की 1845 मध्येच आर्थर कॉटन यांनी डोळेश्वरमध्ये असलेल्या गोदावरी नदीच्या पुलासाठी दगड सप्लाय करण्यासाठी रेल्वे लाईन बनविली आणि तसेच 1851 मध्ये सुद्धा सोलानी नदीवर ॲक्वेडक्टला लागणारे मटेरियल सप्लाय करण्यासाठी एक रेल्वे लाईन बनवण्यात आली. 1 जून 1845 मध्ये ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीची स्थापना झाली. 21 ऑगस्ट 1847 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने ईस्ट इंडिया कंपनीसोबत बॉम्बेला, खानदेश, बेरार आणि बाकी ठिकाणांना रेल्वेने जोडण्याचा करार केला आणि 1 ऑगस्ट 1849 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेला स्थापन करण्यात आले. 1852 मध्ये स्टीम लोकोमोटिव्ह इंग्लंडवरून इम्पोर्ट केले व बायकला येथे याची चाचणी केली आणि 16 एप्रिल 1853 मध्ये भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन चालविण्यात आली. ही ट्रेन बॉम्बेच्या बोरीबंदरपासून ते ठाणे या 33 किमी मार्गावर चालवण्यात आली, ज्यामध्ये या ट्रेनला 3 लोकोमोटिव्ह, साहिब, सिंध सुलतान आणि 14 डबे जोडण्यात आले होते आणि यातून 400 पॅसेंजरने प्रवास केला आणि ही लाईन 1676 mm ब्रॉडगेज लाईन होती. या ट्रेनच्या लॉन्चच्या वेळेस हिला 21 बंदुकीने सलामी देण्यात आली. याच वर्षी द ग्रेट साऊथर्न ऑफ इंडिया रेल्वे कंपनी स्थापन झाली आणि यासोबतच मद्रास रेल्वेने रोयापुरम ते अर्कोट या 97 किमी रेल्वे मार्गाचे काम सुरू केले. 1 मे 1854 मध्ये या लाईनला कल्याणपर्यंत वाढवण्यात आले आणि याच सेक्शनमध्ये ठाणे क्रीकवर पहिला रेल्वे ब्रिज बनवण्यात आला. याच वर्षी बायकला येथे GIPRचा पहिला वर्कशॉप चालू झाला आणि 15 ऑगस्ट 1854 मध्ये पूर्व भारताची पहिली पॅसेंजर ट्रेन हावरा ते हुगली या 39 किमी मार्गावर चालवण्यात आली. 1855 मध्ये बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे या कंपनीची स्थापना झाली. 1856 मध्ये परमपूर या ठिकाणी मद्रास रेल्वेचे वर्कशॉप बनवण्यात आले आणि याच वर्षी 12 मेला बॉम्बे ते कल्याणपर्यंतची रेल्वे लाईन पळसदरी या मार्गाने खोपोलीपर्यंत वाढवण्यात आली. तसेच 1 जुलै रोजी रोयापुरम ते अर्कोट ही रेल्वे लाईन सुद्धा ऑपरेशनल करण्यात आली. 1856 पर्यंत रेल्वे मार्गाची कामे संतगतीने चालत होती आणि यावेळेस भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचा राज होता. पण 1857च्या उठावानंतर ब्रिटिश क्राऊनने भारताला 1858 मध्ये टेकओव्हर केले. म्हणजे इथपासून ईस्ट इंडिया कंपनीचा कंट्रोल संपला व ब्रिटिश गव्हर्नमेंटचा डायरेक्ट कंट्रोल आला आणि इथूनच रेल्वेच्या कामाला मोठी गती प्राप्त झाली. 14 जून 1858 मध्ये खंडाळा ते पुणे सेक्शन चालू करण्यात आला आणि या सेक्शनला भोर घाटामुळे 5 वर्षे जास्त लागले. असेच पुण्यावरून सोलापूर आणि शेवटी रायचूरपर्यंत या लाईनला वाढवण्यात आले आणि इथून पुढे ही लाईन मद्रास रेल्वेला जोडण्यात आली आणि याच वर्षी ईस्टर्न बंगाल रेल्वे सुद्धा स्थापन करण्यात आली. 1859 मध्ये ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीने कानपूर ते अलाहाबाद ही रेल्वे लाईन चालू केली आणि 1860 मध्ये इटावा ते कानपूर लाईन सुद्धा ऑपरेशनल करण्यात आली आणि 1 जानेवारी 1861 मध्ये कसारा घाट ओपन करण्यात आला. 1862 मध्ये मद्रास रेल्वेने पश्चिम किनाऱ्यातील बेळपूरपर्यंत लाईन वाढवली आणि हेच मद्रास रेल्वेचे टर्मिनल पॉईंट बनले. कलकत्तापासून बनारसपर्यंतची रेल्वे लाईन 1863 मध्ये पोहोचली. 1864 मध्ये जोलारपेटा आणि बेंगलोर लाईन स्थापन झाली. पुढे याच वर्षी बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे या कंपनीने विरार ते बॉम्बे बॅकबे स्टेशनपर्यंत पहिली सबअर्बन रेल्वे चालू केली आणि पुढे हिला कोल्हापूरपर्यंत एक्सटेंड करण्यात आले आणि 1 जानेवारी 1865 रोजी इगतपुरी सेक्शनसुद्धा चालू करण्यात आले आणि याच सेक्शनमुळे सह्याद्री क्रॉस झाले आणि इथून पुढे ही लाईन भुसावळपर्यंत वाढवली गेली आणि भुसावळपासून या लाईनचे 2 भाग झाले. एक लाईन अकोला, अमरावती या मार्गाने नागपूरला गेली तर दुसरी लाईन भुसावळवरून पुढे जबलपूरला गेली. 1862 ते 1866 पर्यंत
दिल्ली ते कलकत्ता दरम्यानचे सर्व गॅप्स भरून काढले होते आणि यामुळेच दिल्ली ते कलकत्तापर्यंतची सर्व लाईन ओपन झाली आणि 1867 मध्ये अलाहाबाद ते जबलपूर रेल्वे लाईन पूर्ण झाली आणि याच रेल्वे लाईनमुळे बॉम्बे आणि कलकत्ता जोडले गेले. 1868 पर्यंत भारतातील रेल्वेचे जाळे 888 रोड किमी एवढे होते आणि 1870 पर्यंत 2388 रोड किमी एवढे झाले होते. 1869 मध्ये कर्नाटक रेल्वे कंपनीची स्थापना झाली. 7 मार्च 1870 मध्ये हावडा अलाहाबाद मुंबई लाईन ट्रेनसाठी चालू करण्यात आली. पुढे 1871 मध्ये मद्रास रेल्वेने रायचूरपर्यंत लाईन वाढवली आणि इथून मद्रास रेल्वे आणि ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे जोडले गेले, म्हणजेच मुंबई आणि मद्रास यामुळे जोडले गेले. या काळात बॉम्बे शहर कलकत्ता आणि मद्रास या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडले गेले. 24 फेब्रुवारी 1873 मध्ये कलकत्ताच्या सियालदहपासून अर्मेनियन घाट स्ट्रीटपर्यंत हॉर्स ट्रॅम्प चालू करण्यात आले. असेच 9 मे 1874 बॉम्बेमध्ये कोलाबा ते परेल दरम्यान सुद्धा हॉर्स ट्रॅम्प चालू केले गेले. याच वर्षी ग्रेट साऊथर्न ऑफ इंडिया रेल्वे आणि कर्नाटक रेल्वे यांना मर्ज करून साऊथ इंडियन रेल्वे बनवण्यात आले. 1877 मध्ये अजमेर या ठिकाणी भारताने स्वतः पहिला स्टीम इंजिन F1734 स्टीम लोकोमोटिव्ह बनवला. 31 डिसेंबर 1879 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी विकत घेतली, पण पुन्हा त्यांनाच ती लीजवर दिली. भारतामध्ये ब्रिटिश रेल्वे कंपन्यांसोबत इथल्या महाराजांच्या आणि निजामाच्या सुद्धा रेल्वे कंपन्या होत्या. जसे की याच वर्षी हैदराबादमधील निजामाने सुद्धा हैदराबादमध्ये रेल्वे लाईन बनवण्यासाठी एक रेल्वे कंपनी बनवली. 1881 मध्ये दार्जिलिंग हिमालयन रेल्वे चालू करण्यात आली. ही रेल्वे लाईन 610 mm नॅरो गेजची होती आणि वेस्ट बेंगालच्या लेसर हिमालयात चालू करण्यात आली. 1888 मध्ये बोरीबंदर रेल्वे स्टेशन तोडून त्या जागी नवीन रेल्वे स्टेशन बनवण्यात आले आणि त्याला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून नाव देण्यात आले आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर या स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. मद्रास रेल्वे लाईन पश्चिम भागातील बेपूरपासून कोझिकोड म्हणजेच आजचे कॅलिकतपर्यंत वाढवण्यात आली आणि कॅलिकत मद्रास रेल्वेचे नवीन टर्मिनल बनले. 1890 मध्ये ईस्ट कोस्ट स्टेट रेल्वे कंपनी स्थापन झाली. 1897 मध्ये जोधपूर रेल्वे कंपनीने पहिल्यांदाच कोचेसमध्ये लाईट्स लावल्या आणि 1899 मध्ये कलकत्ता ते विजयवाडा दरम्यानची रेल्वे लाईन आल्याने हावडा चेन्नई मेन लाईन मद्रास आणि कलकत्ता यांना जोडल्या गेली. या वेळेपर्यंत भारतातील रेल्वे नेटवर्क जवळपास 22 ते 25,000 माइल्स एवढं वाढलेलं होतं, ज्यामध्ये ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज सारखे विविध गेज समाविष्ट होते. पुढे 1901 मध्ये मद्रास रेल्वेने ईस्ट कोस्ट स्टेट रेल्वे कंपनीचा दक्षिणेचा भाग घेतला. 1903 मध्ये कलका शिमला रेल्वे हिमाचल प्रदेशच्या सिवालिक हिल्समध्ये चालू करण्यात आली. ही रेल्वे लाईन 762 mm नॅरो गेजची होती आणि 1908 मध्ये निलगिरी माउंटेन रेल्वे तमिळनाडूच्या निलगिरी हिल्समध्ये चालू करण्यात आली. ही रेल्वे लाईन 1000 mm मीटर गेजची होती. शोरनूर कोचिन रेल्वे, निलगिरी रेल्वे आणि कोलार गोल्डफिल्ड्स KGF हे सर्व मद्रास रेल्वेचेच भाग होते. 1908 मध्ये मद्रास रेल्वे आणि साऊथर्न महाराष्ट्र रेल्वे मर्ज झाले आणि मद्रास अँड साऊथर्न महाराष्ट्र रेल्वे अशी कंपनी करण्यात आली. 24 फेब्रुवारी 1914 मध्ये पहिला सी ब्रिज पांबन ब्रिज बनवला गेला. हा ब्रिज मधून उघडणारा होता. आता याच्या बाजूला आणखी एक रेल्वे ब्रिज बनवण्यात आले आहे, जो की सेंटरमधून उठतो, ज्यामुळे जहाज जाऊ शकतील. यावर ट्रॅव्हल रन सुद्धा झाले आहे. 1924 मध्ये पहिले रेल्वेचे बजेट ठेवण्यात आले. याच वर्षी अवध अँड रोहिलखंड रेल्वे कंपनी आणि ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी मर्ज झाले. 3 फेब्रुवारी 1925 रोजी भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या 16 किमी मार्गावर चालवण्यात आली. या ट्रेनला SLM इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने 1500 वोल्ट DC करंटवर नेले. या ट्रेनला तेव्हाचे गव्हर्नर ऑफ बॉम्बे सर लेस्ली विल्सन यांनी झेंडा दाखवला आणि इथूनच इलेक्ट्रिक इंजिनची सुरुवात झाली. पुढे VT ते बँड्रापर्यंतचा सेक्शन इलेक्ट्रिफाईड करण्यात आला आणि यावर पहिली EMU म्हणजेच इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट चालवण्यात आली. याच वर्षी 1 जानेवारीला ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीची मॅनेजमेंट आणि 1 जुलैला ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे कंपनीची मॅनेजमेंट ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेतले आणि ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीला हावडा, आसनसोल, दानापूर, अलाहाबाद, लखनौ आणि मोरादाबाद अशा 6 विभागात डिवाइड केले. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी ही सर्वात मोठी कंपनी होती. या कंपनीचा 1927चा नेट रेव्हेन्यू 8,68,00,000 रुपयांचा होता आणि दुसरी सर्वात मोठी कंपनी नॉर्थ वेस्टर्न स्टेट रेल्वेचा नेट रेव्हेन्यू 5,62,00,000 रुपयांचा होता. 1930 पर्यंत मुंबई ते पुणे सेक्शन इलेक्ट्रिफाईड झाले होते आणि या मार्गावर डेक्कन क्वीन ट्रेन चालवण्यात आली. पुढे 1931 मध्ये चेन्नई सब अर्बन रेल्वे चालू करण्यात आली. जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अखंड भारत 2 देशात विभागला होता, भारत आणि पाकिस्तान. तर यामध्ये खूप रेफ्युजीज भारतात येऊ लागले. तर 15 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत जवळपास 7 लाख रेफ्युजीने रेल्वेने प्रवास केला. यांच्यासाठी पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहतुकीच्या ट्रेन दोन्ही देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि यामध्ये रेल्वेचे खूप मोठे योगदान आहे. पार्टिशनच्या पूर्वी अखंड भारतात 65,000 किमीचे रेल्वे मार्ग होते आणि पार्टिशननंतर 10,000 किमीचे रेल्वे मार्ग पाकिस्तानमध्ये गेले आणि बाकी 54,000 किमीचे रेल्वे मार्ग भारताला मिळाले. पुढे डिसेंबर 1950 मध्ये सेंट्रल ॲडवायझरी कमिटी फॉर रेल्वेजने इंडियन रेल्वेला रिऑर्गनाइज करण्याच्या प्लॅनला मंजुरी दिली. त्यावेळेस भारतात GIPR, साऊथ इंडियन रेल्वे, मद्रास रेल्वेसारख्या
42 वेगवेगळ्या कंपन्या होत्या। या कंपन्यांनी भारतातील विविध भागातील रेल्वेचे जाळे विकसित केले होते आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर या सर्व कंपन्या रेल्वे ॲक्ट 1951च्या अंतर्गत इंडियन रेल्वेजमध्ये समाविष्ट झाल्या। 1 एप्रिल 1951 रोजी मद्रास अँड साऊथर्न महाराष्ट्र रेल्वे कंपनी, मैसूर रेल्वे कंपनी आणि साऊथ इंडियन रेल्वे कंपनी यांना साऊथर्न रेल्वे झोनमध्ये टाकण्यात आले। 5 नोव्हेंबर 1951 रोजी ग्रेट इंडिया पेनिन्सुलर रेल्वेला सेंट्रल रेल्वेमध्ये समाविष्ट केले। 14 एप्रिल 1952 रोजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी नॉर्थर्न रेल्वे, ईस्टर्न रेल्वे आणि नॉर्थ ईस्टर्न रेल्वे यांचे इनॉग्रेशन केले। ईस्टर्न रेल्वेमध्ये हावडा, आसनसोल, दानापूर असे डिव्हिजन येतात, तर नॉर्थर्न रेल्वेमध्ये अलाहाबाद, लखनौ, मोरादाबाद असे डिव्हिजन येतात। याच वर्षापासून ट्रेनमध्ये फॅन्स आणि लाईट्स मॅन्डेटरी करण्यात आले। 1 ऑगस्ट 1955 पासून वेगवेगळ्या रिजनल झोनसाठी डिव्हिजनल सिस्टम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सेटअप करण्यात आले आणि याच वर्षी साऊथ ईस्टर्न रेल्वे ईस्टर्न रेल्वेपासून अलग झाले। 1956 पासून ICF म्हणजेच इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये पहिले कोच मॅन्युफॅक्चर करण्यात आले आणि याच वर्षी न्यू दिल्ली ते हावडापर्यंत पहिली AC ट्रेन चालवण्यात आली। 1957 पासून भारतीय रेल्वेने 25 kV AC ट्रॅक्शनला ॲडॉप्ट केले आणि याच वर्षी कोलकाता सबअर्बन रेल्वे ऑपरेशनल झाली। 1966 मध्ये दिल्ली, कलकत्ता, मद्रासजवळ असलेल्या विविध सबअर्बन ट्रॅक्सला 25 kV AC ट्रॅक्शनने इलेक्ट्रिफाईड करण्यात आले। याच वर्षी बॉम्बे ते अहमदाबाद दरम्यान डेडिकेटेड कमर्शियल फ्लाईट म्हणजेच मालवाहतूक चालू करण्यात आली। 1 मार्च 1969 रोजी देशाची पहिली राजधानी ट्रेन न्यू दिल्ली ते हावडापर्यंत चालू करण्यात आली। विशेष म्हणजे ही ट्रेन देशाची राजधानी दिल्लीला जोडली जाते, म्हणूनच या ट्रेनचे नाव राजधानी एक्सप्रेस आहे। या ट्रेनने दिल्ली ते हावडा हे 1450 किमीचे अंतर 17 तास 20 मिनिटात पूर्ण केले। ही ट्रेन फुली एअर कंडिशन असते आणि यामध्ये फर्स्ट क्लास, 2 टायर AC, 3 टायर AC सारखे कोचेस पाहायला मिळतात। जुलै 2021 पासून इंडियन रेल्वेने राजधानीचे कोचेस तेजस कोचेसोबत अपग्रेड करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये नवीन एअर सस्पेन्शन, बायो टॉयलेट, वायफाय, फायर अलार्म, CCTV आणि ऑटोमॅटिक डोअरसारखे विविध सोयीसुद्धा मिळतात। जी ट्रेन संपूर्ण तेजस कोचेसोबत असेल तिला तेजस राजधानी असे म्हटले जाते। 24 ऑक्टोबर 1984 मध्ये कोलकाता मेट्रो ईस्ट प्लान ते भवानीपूरपर्यंत ऑपरेशनल झाली। 1986 पासून कम्प्युटराइज टिकटिंग आणि रिझर्वेशन इंट्रोड्यूस करण्यात आले। 10 जुलै 1988 पासून शताब्दी ट्रेन चालू केली। पहिली शताब्दी ट्रेन न्यू दिल्ली ते झाशीपर्यंत चालू करण्यात आली आणि 1989 मध्ये हिला भोपाळपर्यंत एक्सटेंड करण्यात आले। ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑन बोर्ड कॅटरिंग आणि एंटरटेनमेंट सिस्टीम मिळते। या ट्रेनमध्ये बर्थऐवजी सीट्स असतात। 1995 मध्ये चेन्नई MRTS म्हणजेच मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम चालू झाली। ही MRTS भारतातील पहिली एलिव्हेटेड रेल्वे आहे। याच वर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली यांच्या जॉईंट व्हेंचरने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्थापन झाले। 1998 मध्ये कोकण रेल्वे पूर्णपणे तयार आणि ऑपरेशनल झाली। ही अशी रेल्वे लाईन होती की ब्रिटिश सुद्धा याला करू शकले नाही, कारण या सेक्शनमध्ये एकीकडे अरबी सागर तर दुसरीकडे पश्चिम घाट आणि येथे काम करणे अशक्य असल्यासारखे आहे, पण भारतीयांनी हा मार्ग फक्त 8 वर्षात साकारला। या रूटवर 2000+ ब्रिजेस आणि 92 टनेल्स बनविले गेले। कोकण रेल्वेचा संपूर्ण व्हिडिओ वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। 1999 मध्ये साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे झोन आणि IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांची स्थापना झाली आणि याच वर्षी युनेस्कोने माउंटेन रेल्वे जसे की दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कलका शिमला रेल्वे आणि निलगिरी माउंटेन रेल्वे यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला। फेब्रुवारी 2000 मध्ये इंडियन रेल्वेची ऑनलाईन वेबसाईट लॉन्च करण्यात आली। 6 जुलै 2002 रोजी ईस्ट कोस्ट, साऊथ वेस्टर्न, नॉर्थ सेंट्रल आणि वेस्ट सेंट्रल झोन बनवण्यात आले आणि असेच भारतीय रेल्वेमध्ये 18 झोन्स आहेत। 3 ऑगस्ट 2002 पासून ऑनलाईन तिकीटिंग चालू केले। 24 डिसेंबर रोजी दिल्ली मेट्रोसुद्धा चालू करण्यात आली। 2006 मध्ये डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्थापन करण्यात आले। याच्या अंतर्गत मालगाड्यासाठी डेडिकेटेड रूट बनवण्यात येत आहे। 3300 किमीचा नेटवर्क असणार आहे, ज्यामध्ये 70% ची मालवाहतूक यातून होईल आणि ट्रान्झिट टाईम 50% कमी होईल। यामध्ये 2 रूट आहेत, एक म्हणजे वेस्टर्न फ्लाईट कॉरिडॉर आणि दुसरे म्हणजे ईस्टर्न फ्लाईट कॉरिडॉर। वेस्टर्न फ्लाईट कॉरिडॉर दादरीपासून ते JNPT असेल आणि ईस्टर्न फ्लाईट कॉरिडॉर पंजाबमधील साहनेवाल ते वेस्ट बंगालच्या दंकुनीपर्यंत असेल आणि विशेष म्हणजे ईस्टर्न कॉरिडॉर पूर्णपणे ऑपरेशनल आहे आणि वेस्टर्न कॉरिडॉरचे 93% काम पूर्ण झाले आहे। 18 सप्टेंबर 2009 रोजी दुरंतो या ट्रेनला सियालदह ते न्यू दिल्लीपर्यंत लॉन्च करण्यात आले होते। बेंगालीमध्ये दुरंतोचा अर्थ रेस्टलेस होतो आणि या ट्रेनला चालू करण्याचे उद्दिष्ट असे होते की या ट्रेनला कोणते स्टॉप न देता ओरिजिन ते डेस्टिनेशनपर्यंत नॉनस्टॉप चालवावे, पण 2016 पासून या ट्रेनला कमर्शियल स्टॉप देण्यात आले। 1 फेब्रुवारी 2014 रोजी भारताची पहिली मोनोरेल मुंबईमध्ये ऑपरेशनल करण्यात आली। 5 एप्रिल 2016ला गतिमान एक्सप्रेस लॉन्च करण्यात आली। या ट्रेनला सर्वात पहिले हजरत निजामुद्दीन ते आग्रापर्यंत चालू करण्यात आले होते आणि पुढे ग्वालियर ते झाशीपर्यंत एक्सटेंड करण्यात आले। या ट्रेनची ॲव्हरेज स्पीड 91 km/hची आहे, पण तुगलकाबाद ते आग्रा या सेक्शनमध्ये ही ट्रेन 160 किमी वेगाने धावते। 15 फेब्रुवारी 2019 रोजी वंदे भारत ट्रेन लॉन्च करण्यात आली।
ही ट्रेन मेक इन इंडिया इनिशिएटिव्हचा पार्ट आहे। पहिली वंदे भारत एक्सप्रेस न्यू दिल्ली ते वाराणसीपर्यंत चालू केली। या ट्रेनने ट्रायल रनमध्येच 183 किमीची मॅक्झिमम स्पीड टच केली। या ट्रेनची मॅक्झिमम ऑपरेशनल स्पीड 160 किमी प्रति तास आहे आणि ही स्पीड तुगलकाबाद ते आग्रा या सेक्शनमध्ये अचीव्ह केली जाते। या ट्रेनला फास्टेस्ट ॲक्सेलरेशन आहे, म्हणजेच ही ट्रेन 0 ते 100 km/hची स्पीड फक्त 52 सेकंदात घेते। या ट्रेनमध्ये फक्त चेअर कारच्या सीटा मिळतील आणि कोणते बर्थ यामध्ये उपलब्ध नाहीत। पण इंडियन रेल्वे आता स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये बर्थ आणि फर्स्ट क्लास सर्व्हिस मिळेल। डिसेंबर 2023 मध्ये अमृत भारत एक्सप्रेस लॉन्च करण्यात आली आहे। या ट्रेनला मॉडिफाईड इंजन WAP5 लावण्यात आली आहे आणि याची मॅक्झिमम स्पीड 160 किमी प्रति तास आहे। आज भारतीय रेल्वेचे 68,584 किमीचे जाळे पसरलेले आहे आणि यामुळेच भारतीय रेल्वे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे। भारतीय रेल्वेमध्ये 84,000 पॅसेंजर कोचेस आणि 7,000 प्लस स्टेशन्स आहेत। भारतीय रेल्वेचे काही जाळे शेजारी देशासोबत पण जोडलेले आहेत, जसे की वेस्ट बेंगालमध्ये त्रिपुरा ते बांगलादेशातील अकोरा विभागात, नेपाळमध्ये 2 रेल्वे लाईन आहेत आणि पाकिस्तानसोबत अट्टारी वाघा बॉर्डरवर जुनी रेल्वे लाईन आहे। फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये इंडियन रेल्वेने 2,56,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू केला आहे, ज्यामध्ये त्यांचा खर्च 2,52,000 कोटी रुपयांचा झाला आहे। 2025-26चा अंदाजित रेव्हेन्यू जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा असेल, ज्यामध्ये 62% रेव्हेन्यू फ्लाईटमधून येईल, 31% पॅसेंजर रेव्हेन्यू आणि 4% सेंट्रल रेव्हेन्यू असेल। 25-26चा टोटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जवळपास 2,99,000 कोटी रुपये असेल। इंडियन रेल्वेची ऑपरेशनल कॉस्ट 98%ची आहे, म्हणजेच 100 रुपये कमविण्यासाठी 98 रुपये खर्च होतात, ज्यामधील 70% रक्कम पगार आणि पेन्शन देण्यात जाते आणि बाकी पैसा पॅसेंजर सर्व्हिससाठी जातो। इंडियन रेल्वेजने 23-24 मध्ये 1,591 मिलियन टन्स ऑफ फ्राईट हँडल केले आहे। रेल्वेच्या रेव्हेन्यूमध्ये मालवाहतुकीचा मोठा हात आहे। वेगवेगळ्या प्रकारचे कार्गो हँडल केले जातात, ज्यामध्ये विविध वॅगन्स म्हणजे डबे यूज केले जातात, जसे की ओपन वॅगन, कवर्ड वॅगन, टँकर्स, बॉक्सकार, फ्लॅट वॅगन्स, हॉपर्स इत्यादी, आणि यांचा यूज इंडस्ट्रियल, कन्झ्युमर, ॲग्रिकल्चरसारख्या विशिष्ट गोष्टीसाठी होतो। इंडियन रेल्वेचे भारतीय GDPमध्ये 1.5%चे योगदान आहे। जवळपास 12 लाख लोक यामध्ये काम करतात। आज इंडियन रेल्वेमध्ये वेगवेगळ्या लक्झुरियस ट्रेन उपलब्ध आहेत, जसे की महाराजा एक्सप्रेस, पॅलेस ऑन व्हील्स, गोल्डन कॅरियट आणि डेक्कन ओडायसी, आणि यासोबतच टुरिस्ट ट्रेन जसे की महापरिनिर्वाण एक्सप्रेस, भारत दर्शन ट्रेन इत्यादी। भारतात जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात लांब मेट्रो लाईन आहे। ही मेट्रो लाईन 895 किमी लांबीची आहे आणि यामध्ये मॅक्झिमम स्टँडर्ड गेज यूज केले आहे। 18 मेट्रो लाईन्स ऑपरेशनल आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठी लाईन दिल्ली मेट्रोमध्ये पाहायला मिळते। यासोबतच नमो भारत ट्रेन, कोलकाता ट्रॅम्स, मोनोरेल सारख्या विविध ट्रान्झिट सिस्टीम भारतात पाहायला मिळतात। आज भारतात बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पण जोरात चालू आहे। ही रेल्वे लाईन मुंबई ते अहमदाबादपर्यंत असेल, ज्यामुळे ट्रॅव्हल टाईम 2 तासावर येईल। या रेल्वे लाईनसाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे आणि बुलेट ट्रेनची स्पीड 320 km/hची असेल। ही रेल्वे लाईन 2028 ते 30 पर्यंत काही भागात चालू होण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठीचे काही स्थानके चालू झाले आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा याचे काम चालू आहे। इंडियन रेल्वेमध्ये ॲप्रॉक्स 19,000 कोचेस ऑपरेशनल आहेत, ज्यापैकी 56,000 कोचेस जनरल आणि स्लीपर क्लासचे आहेत आणि 23,000 AC कोचेस आहेत। आज भारतामध्ये वेगवेगळे इंजिनिअरिंग मार्वल्स आहेत, जसे की चीना ब्रिज, अंजी केबल स्टे ब्रिज आणि व्हर्टिकल लिफ्टिंग न्यू पांबन ब्रिज। 2017च्या पूर्वी रेल्वे बजेट आणि जनरल बजेट वेगवेगळे सादर केले जायचे। ही पद्धत 1924 पासून चालत आलेली होती, पण 2017 नंतर रेल्वे बजेटला जनरल बजेटमध्ये मर्ज करून आता एकदा सादर केले जाते। तिकीट खरेदी करताना सिनियर सिटीजन्स, स्टुडंट, दिव्यांग आणि पेशंट यांना काही प्रमाणात डिस्काउंट दिले जाते। 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे। यासाठी इलेक्ट्रिफिकेशन आणि सस्टेनेबल एनर्जीचा उपयोग करण्यात येत आहे। रेल्वेने 23-24 मध्ये 1.36 बिलियन लिटर्स कमी डिझेल वापरण्यात आले आहे, ज्यामुळे फ्यूल कॉस्ट आणि इमिशन कमी होते। कोकण रेल्वेविषयी माहिती पाहिजे असेल तर वरील व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।